नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथुन राशीचं जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं जानेवारी 2024 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथुन राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमचं शरीर स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे, म्हणजे मिथुन राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे. या महिन्याच्या म्हणजे जानेवारीच्या 2 तारखेनंतर तो मार्गी होणार आहे आणि जवळजवळ 8 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे मंगळ, हा तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की स्वतःच्या राशीमध्ये भाग्यस्थानामध्ये आहे. या तिन्ही ग्रहांचा विचार करायचा झाला एकंदरीतपणे, तर साधारण 1 ते दीड महिना गेले ते तुमचे बऱ्याच प्रमाणात ताण-तणावामध्ये गेलेले असेल. स्ट्रेस, टेन्शन जास्त प्रमाणात आलेलं असेल आणि तुमची जी राशी आहे, समजा ताण-तणाव जास्त आले, तर थोडीशी बिथरते. म्हणजे तुमचा मूड चेंज होता, थोडंसं चिडचिड होते, डिप्रेशन आल्यासारखं वाटतं आणि ब्लँक सुद्धा झाल्यासारखं वाटतं. तर अशाच प्रकारचे काही अनुभव तुम्ही गेल्या साधारण महिनाभरामध्ये घेतलेले असेल. परंतु काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 4-5 तारखेनंतर तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील आणि जे स्ट्रेस, टेन्शन, तुम्हाला मानसिक तणावाखाली जे तुम्ही गेला होतात, त्याचा परिणाम तुमच्या शारीरिकतेवरती सुद्धा झाला होता. आता त्याच्यापासून सुद्धा तुम्ही हळू बाहेर यायला लागेल. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. या महिन्याच्या साधारण 4-5 तारखेनंतर जे काही तुम्हाला शारीरिक, मानसिक त्रास झालेले होते, त्यामधून तुम्ही बाहेर येताय. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता अजिबात नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या आर्थिक स्थैर्य म्हणजे नेमकं कशा प्रकारचं असेल. म्हणजे आर्थिक स्थैर्य कशा प्रकारचं असेल या संदर्भात. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 19 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. अष्टमेश जो शनी आहे तो स्वतःच्या राशीमध्ये आहे आणि इथे जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 7व्या स्थानात, म्हणजे जो लाभेश आहे मंगळ, तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि लाभ स्थानामध्ये गुरु सुद्धा आहे. तर या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं, तर जो बुध आहे, हा बुध तुमच्या राशीकरता महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे जो सप्तमेश शुक्र आहे, हा शुक्र जो की तुमच्या राशीकरता आर्थिकदृष्ट्या त्याचं महत्त्व जास्त आहे. तर हा जो शुक्र आहे, हा शुक्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि 19 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं जे डेलीचं जे इन्कम असेल, नैमित्तिक जे इन्कम असेल, त्यामध्ये काही फारसा फरक पडणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. कारण लाभ स्थानातला जो गुरु आहे, हा गुरु तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सबळ बनवेल. काळजी करण्याची आवश्यकता नाही किंवा आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचे मोठे स्ट्रेस, टेन्शन, प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाही. जे काही छोटे-मोठे आलेले असतील केवळ गेल्या कधी जवळ-जवळ 10 ते 12 दिवसामध्ये, ते साधारण या महिन्याच्या जवळ-जवळ 20-22 तारखेनंतर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मार्गी लागतील. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जास्त फारशी काही काळजी करू नका. ही गोष्ट तशी पाहिली तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक संदर्भात खूप काही मोठ्या गोष्टी होतील असं नाही, कारण तुमचा जो भाग्येश आहे शनी, हा भाग्यस्थानामध्ये आहे. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट म्हणजे जोपर्यंत हा शनी तुमच्या भाग्यस्थानामध्ये आहे, त्यामुळे कुठलीही गोष्ट कधीही टोकाची होणार नाही. कारण ज्यावेळेस गोष्टी टोकाच्या होत्या, त्यावेळेस हा भाग्येश शनी तुमच्या मदतीला नक्की धावून येईल आणि गोष्टी टोकाच्या होण्यापासून वाचवेल. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचा अर्थ असाही नाही, की तुम्ही अगदी बेफिकिरी किंवा बेधुंद राहाल, असं मात्र करू नका. यानंतर घरगुती स्वास्थ्य किंवा आपण अ, अ, घरातलं जे वातावरण आहे ते नेमकं कशाला आपण गृहसौख्य म्हणतो. जसं की हे जे गृहसौख्य आहे, हे गृहसौख्य सुद्धा गेल्या साधारण महिना दीड महिन्यापासून काही व्यवस्थित चाललेलं नव्हतं. घरातल्या व्यक्तींबरोबर जे वादविवाद होणं, ते वादविवाद थोडेसे टोकाला जाणं, घरातल्या व्यक्तींचं आजारपण, या सर्वांमुळे थोडंसं तुम्ही सुद्धा बेजार झालेले असाल. तर काळजी करू नका. या महिन्याच्या 5-6 तारखेनंतर याच्यातून सुद्धा तुमची सुटका होते. त्याच्यामुळे स्ट्रेस, टेन्शन काहीही घेऊ नका. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, त्यामधून तुमची या महिन्यामध्ये सुटका होते. गेल्या साधारण 1 ते दीड महिन्याचा विचार करता, हा महिना साधारण पहिल्या आठवड्यापासूनच तुम्हाला तुमच्या मानसिकतेमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला ज्या परिस्थिती आहेत, त्याच्यामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला निश्चित दिसून येतील. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफबद्दल. म्हणजे
ज्याला आपण रिलेशनशिप म्हणतो. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा काही गोष्टी ठीक नव्हत्या किंवा अजूनही नाहीयेत. गेल्या साधारण 10-12 वर्ष 10-12 दिवसापासून गोष्टी काही मनासारख्या झालेल्या नाहीयेत. म्हणजे मतभेद, मतवैचित्र्य किंवा छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद किंवा मिसअंडरस्टँडिंग असे 1 ना 2 बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन तुम्हाला येत आहेत. तर साधारण ह्या महिन्याच्या जवळ-जवळ 20-1 तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघायला लागेल. 20-22 तारखेनंतर या गोष्टी या सुद्धा मार्गी लागतील. त्याच्यामुळे काळजी करू नका. हा प्रकार जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल त्या संदर्भात सुद्धा आत्ता साधारण शेअर मार्केटमध्ये मोठे ट्रेड करू नका. तुमचे अंदाज आहे ते चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. काळजी घ्या. म्हणजे रिस्क घेऊन करू नका आणि त्यानंतर साधारण 22-24 तारखेनंतरच्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी बऱ्याचशा सुखकर होतील. त्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल त्याच्यामध्ये फारसे काही तोटे होणार नाही. इथे एक गोष्ट चांगली आहे त्यातल्या त्यात, की गुरुची जी सप्तम दृष्टी आहे, ही तुमच्या पंचमावर आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर त्या गर्भवती महिला आहेत, म्हणजेच मिथुन राशीच्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास येतील. अर्थात त्याचा फारसं टोक होणार नाही. परंतु वेळेस काही डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. अशी काही लक्षणे दिसली तर डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. छोट्या-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. यानंतर जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांना मात्र काही विशेष असे प्रॉब्लेम येणार नाहीत, परंतु एफर्ट घेणं गरजेचं राहील. तुम्हाला प्रयत्नवादी राहणं हे महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. जसं की तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आणि तो नवम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानालाच पाहतो आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे सप्तम स्थानामध्ये बरेचसे ग्रह तुम्ही पाहत असाल. जसं की बुध सुद्धा येणार आहे, शुक्र सुद्धा आहे, रवी सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळ हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तर इथे साधारण या संपूर्ण महिन्यामध्ये मंगळ तुमच्या सप्तमात राहणार आहे. तर तुम्हाला असं वाटू शकेल कदाचित, की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत, तुमच्यावरती हावी होत आहेत, तुमच्यामध्ये थोडेसे वादविवादाचे प्रसंग तर येतात, परंतु तसे होत नाहीत पूर्णतः. परंतु एक गोष्ट तुम्हाला जाणवेल, की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत, हे वैवाहिक जोडीदार तुमच्यावरती विचारांनी थोडेसे हावी झालेले आहेत. काळजी करू नका, त्याचा काही फारसा मोठा परिणाम होणार नाही. परंतु तुमच्या राशीचा ही गोष्ट थोडीशी असते, की छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये जरी बदल झाला, की तुमच्यासाठी तो बदल खूप मोठा तुम्हाला जाणवतो. तर छोट्या-मोठ्या गोष्टीवर थोडंसं दुर्लक्ष करायला शिकणं गरजेचं आहे किंवा गरजेचं राहील. कारण जर का तुम्ही छोट्या-मोठ्या गोष्टीला जर का सिरियसली घ्यायला लागल, गांभीर्याने घ्यायला लागाल, तर प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला टेन्शन येईल आणि मग काही स्वतःवरती नियंत्रण ठेवणं तुम्हाला कठीण होऊन बसेल आणि प्रचंड प्रमाणात भावूक झाल्यामुळे काही गोष्टी टोकाच्या सुद्धा होऊ शकतील. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही मोठे प्रॉब्लेम येणार. इथे एकच गोष्ट सांगावीशी वाटते, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाचचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील, त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. कारण हा जो सप्तमातला मंगळ आहे, हा मंगळ चतुर्थ दृष्टीने तुमच्या दशम स्थानाला किंवा ज्याला आपण कर्मस्थान म्हणतो, त्याला सुद्धा पाहणार आहे. तर इथे थोडंसं लक्ष द्या. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर ग्रहांचं जे भ्रमण आहे, हे भ्रमण गेल्या साधारण 1-1.5 महिन्याच्या तुलनेत तुमच्यासाठी बरचसं सुखकर होणार आहे. खास करून मानसिकदृष्ट्या. जे काही तुम्हाला ताणतणावामधून तुम्ही गेला होतात, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडताय. त्याच्यामुळे तसं काही मोठं विचार करण्यासाठीची आवश्यकता नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोग हे नेमके कशा प्रकारचे असेल? जसं की दिनांक 1 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी जे सहकर्मी असतील त्यांच्यापासून थोडंसं सावध राहा. ऑफिस पॉलिटिक्स सारख्या काही गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतील, तर काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे नेपच्यून आणि बुधाचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि जो नेपच्यून तुमच्या दशमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत, त्यांच्याबरोबर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकतील. मी थोडंसं म्हणतोय, फारसं नाही, पण थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. गैरसमजामुळे कधी-कधी गोष्टी टोकाच्या सुद्धा होऊ शकतात. त्याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला हर्षल आणि रवीचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी हा योग आहे. खास करून वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. तुमच्या दोघांमध्ये जी इंटरॅक्शन असेल ती खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. काही गोष्टी तुमच्यामधल्या असतील त्या पूर्णपणे विरून जातील वादविवादाच्या. एकंदरीत 9 तारखेला होणारा रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग शुभफलदायी राहील. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला थोडंसं वाटेल, की वैवाहिक जोडीदार हे थोडेसे तुमच्यावरती हावी होतात, पण काळजी करू नका. त्याचे चांगले परिणामच तुम्हाला दिसतील. याचप्रमाणे शनी आणि मंगळाचा सुद्धा लाभयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो मंगळ तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा लाभयोग होणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. एकंदरीत तुमच्या दोघांमधील जी हार्मनी आहे ती बरीचशी चांगली दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला गुरु आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग राहील. खास करून जे विवादसुख मंडळी आहेत मिथुन राशीच्या,
त्यांना विवाह करायचा आहे किंवा ज्यांचा विवाह ठरलेला नाही, विवाहाच्या बाबतीत जास्त त्यांच्या मनात घालमेल आहे, अशा सगळ्यांकरता हा जो गुरु मंगळाचा जो त्रिकोणी योग आहे, दिनांक 12 तारखेला होणारा अतिशय शुभ फलदायी राहील. विवाह जुळून येणं, विवाह ठरणं आणि विवाह प्रत्यक्ष होणं. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा पूर्णपणे सॉर्ट आउट होतील. तर गुरु मंगळाचा त्रिकोणी योग आहे. दिनांक 12 तारखेला त्या आसपास बऱ्याचशा शुभ फलदायी अशा किंवा शुभ परिणामकारक गोष्टी अशा ठरणार आहेत. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला गुरु आणि बुधाचे त्रिकोणी योग होणार आहे. नेप्च्यून आणि शुक्राचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. आता हा जो गुरु बुधाचा जो त्रिकोणी योग आहे, त्यामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील, वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. मित्र परिवाराकडून सुद्धा काही सल्ले मिळतील, काही चांगल्या प्रकारचे लाभ सुद्धा तुम्हाला होऊ शकतील. याच दरम्यान शुक्र आणि नेप्च्यूनचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. शुक्र जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि तो नेप्च्यून तुमच्या दशमात भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग होणार आहे. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांचं आरोग्य थोडंफार प्रमाणात वर खाली राहील. थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये. आता इथे थोडीशी काळजी घ्या. वैवाहिक जोडीदारावर छोट्या-मोठ्या शाब्दिक चकमकी होणं, वादविवाद होणं किंवा कधी-कधी त्याचं जे पर्यवसन आहे हे थोडंसं भांडणात होणं, असे सुद्धा प्रकार होऊ शकतील. तर थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 28 तारीख ही थोडीशी स्पेशल आहे, कारण या तारखेला बरेचशा ग्रहांचे शुभ योग होणार आहेत. दिनांक 28 तारखेला बुध आणि अर्शाचा त्रिकोणी योग होणार आहे. गुरु आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे. त्याचप्रमाणे शनी आणि शुक्राचा लाभ योग सुद्धा होणार. तर या तारखेला म्हणजे दिनांक 28 तारखेच्या आसपास काही अचानक अशा काही गोष्टी किंवा बातम्या तुम्हाला समजू शकतील, की ज्या म्हणजे तुम्ही समजा कुठली खबर किंवा कुठल्या बातमीच्या संदर्भात खूप आतुरतेने वाट बघत असाल, तर तशा प्रकारची काही चांगली घटना, चांगली बातमी, चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडून येईल हे निश्चित. म्हणजे विवाहाच्या संदर्भात असेल, नोकरीच्या संदर्भात असेल किंवा कुठल्या अन्य क्षेत्राच्या संदर्भात या दरम्यान काही शुभ फलदायी किंवा शुभ घटना निश्चित घडतील. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान चांगल्या प्रकारे घडून येऊ शकेल. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तरी सुद्धा काही चांगल्या तुम्हाला त्याचे चांगले अनुभव येणं किंवा चांगले फायदे मिळणं, अशा प्रकारच्या काही शुभ फलदायी घटना सुद्धा घडून येतील. त्याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला मंगळ आणि हर्षदचा त्रिकोणी योग होणार आहे. मंगळ जो की तुमचा षष्ठेश आहे आणि जो सप्तमात भ्रमण करतो, त्याबरोबर तुमच्या लाभाचा जो हर्षद आहे तो त्रिकोणी योग करणार आहे. या दरम्यान 2-3 गोष्टी खूप चांगल्या घडतील. खास करून जर का तुम्ही जॉबलेस असाल किंवा जॉब चेंज करायचा असेल, तर हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे तो खूप महत्त्वपूर्ण राहील. नवीन जॉब मिळण्याच्या संदर्भात सुद्धा हा जो कालावधी आहे, हा कालावधी शुभफलदायी तुमच्या मित्र परिवाराकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत या दरम्यान मिळू शकेल. एकंदरीत मंगळ हर्षद जो त्रिकोण योग आहे, हा तुमच्यासाठी खूपच शुभफलदायी राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे, ही तुमच्या अष्टमात आहे मकर राशीमध्ये. लक्षात घ्या, ही अमावास्या थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. कारण आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान अचानक डोकं वर काढू शकतील. अर्थात अमावास्या तिथे 11 तारखेला आहे, तर साधारण 10, 11, 12 या 2-3 दिवसामध्ये स्वतःकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे, ती 25 तारखेला आणि स्पेशल आहे पौर्णिमा थोडी, कारण पौर्णिमेला चंद्राचं बळ हे जबरदस्त असं फुल मून असतो आणि याच दिवशी म्हणजे 25 जानेवारीलाच पौर्णिमेच्या दिवशी गुरु पुष्यामृत सुद्धा योग आहे. तर तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण खरीदारी वगैरे करायची असेल, म्हणजे सोन्याची असेल, कपड्याची असेल किंवा अन्य काही फर्निचर वगैरे, तर अशा प्रकारचे काही महत्त्वपूर्ण व्यवहार आर्थिक संदर्भात करायचे असतील किंवा महत्त्वाचं म्हणजे काही खरेदी करायची असेल, तर हा जो गुरु पुष्यामृत योग आहे तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच होणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये गेल्या महिन्याच्या 1-1.5 महिन्याच्या तुलनेमध्ये हा महिना तुमच्यासाठी बराचसा चांगला जाईल. आर्थिक संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात आणि ज्या विवाहसुख मंडळी आहेत मिथुन राशीच्या, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी खूपच चांगला आहे. विवाह जुळून येणं, विवाह ठरणं, प्रत्यक्षात विवाह होणं, विवाहाच्या संदर्भात अपेक्षित स्थळं येणं, अशा प्रकारचे बरेचसे गुणधर्म किंवा अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी घडू शकतील. जे ऑलरेडी विवाहित आहेत, यांच्यासाठी मात्र गोष्टी थोड्याशा वेगळ्या असेल, की वैवाहिक जोडीदारामध्ये तुम्हाला बरेचसे चेंजेस किंवा बदल दिसून येतील आणि तो थोडासा तुमच्या ते हावी वगैरे होतं, जसं की सुरुवातीपासून सांगतोय. अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला जाणवू शकतील, परंतु काळजी करू नका. त्याचे चांगलेच परिणाम तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे हा जो महिना आहे जानेवारीचा आहे, इंग्रजी महिन्याची सुरुवात आहे. मराठी ज्योतिष कट्टा या परिवारातर्फे आपणा सर्वांना नववर्षाच्या, इंग्रजी वर्षाच्या भरपूर शुभेच्छा. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.